नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय आता परेल वर्कशॉपला. तिकडे ब्लॉग शूट करून देत आहेत, फोटो काढून देत आहेत, माहिती नाही. आम्ही चाललोय, बघतोय जाऊन. गणपती बघायला मिळाले तरी खूप झालं. जाऊया. जर ब्लॉग शूट करायला मिळालं, रील शूट करायला मिळालं तर चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना सांगेल पण मी की मिळते नाही मिळते, बघूया जाऊन काय होतंय. आता मग पुढे कसं काय गेला? काय बोलतंय? आता याच्या पुढे जाऊ, रूल तोडून जाऊ, पण जाऊ. स्लोनी चालतंय, असं वाटतंय गावी चालतोय. बाकी कळ्यावरून परेलला जायला फास्ट पकडून जाऊ. ठाण्याला उतरलोय पण काय इंडिकेटरला ट्रेन लागली नाही मामा. चल चल. एवढी गर्दी होती ना ट्रेन मध्ये, इंडिकेटर चप्पल तोडून टाकली माझी. ओरिजिनल भाई, ओरिजिनल चप्पल. बरं बायकीवाल्यांनो, बायकी नाही तुमची. चला मग आता दादरला नाही, दादरवरून जाऊया परेलला. कधी दादरवरून परेलला आलो ना, काय कळालं नाही. त्या साईडला चढलो दादरला, त्या साईडला उतरेपर्यंत परेल आलं. आता जाऊया वर्कशॉपच्या इथे आणि बघूया परमिशन आहे नाही काय ते गेल्यावरच कळेल आपल्याला. परेलला उतरून चालतो तर आहे, पण आम्हाला काय माहिती नाही वर्कशॉप कुठे आहे. पण नाही, चला रस्ता तर मिळालाय कुठे जायचंय. आता पुढच्या टर्नला जाऊन अजून कोणाला तरी विचारूया. 5 मिनिटावर होतं परेल वर्कशॉप, आता 10 मिनिटं झालेत, अजून भेटलं नाही आम्हाला. अजून किती वेळ हे आहे का रे? बहुतेक आलो. चला बघूया. आलेलो आहोत. मला तर वाटतं हेच असावं. फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहे कलागंधवाला वर्कशॉपला. बघू शकता तुम्ही, गेट लावला. चला जाऊया. बाप्पा घडणाऱ्या पंढरीमध्ये सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, इथे फोटोग्राफी आणि काही करण्यास अलाउड नाही आहे. तुम्ही बोर्ड वाचू शकता. आम्ही आलेलो तेव्हा गर्दी थोडी कमी होती, हळूहळू गर्दी वाढत चालली. आपण आलो आता कलागंध आर्टमध्ये परेल वर्कशॉपला. तर इथे फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी अलाउड नाही. तर आपण भावाला विचारू काय कारण आहे की का अलाउड नाही. ऍक्च्युली प्रॉब्लेम हा झालाय ना की लोक येतात, लोकांचा जो दृष्टिकोन आहे ना की आम्ही येतात सणामध्ये आम्हाला फोटो काढायला देत नाही, पण त्यांना माहिती नाही की मूर्ती अजून पूर्ण झालेली नाहीये किंवा मूर्तीला धोतर वगैरे लागलेली नाहीये. त्या मूर्तीला ही लोक फोटो काढतात आणि कुठे कुठे व्हायरल करतात. त्या गोष्टी आम्हाला आवडणार नाही. आम्हाला पण पाहिजे की तुम्ही या मूर्ती बघा, सगळेजण या, प्रत्येक मूर्ती बघा. कारण की वर्षात एकदा येतो की असा सण ज्यामध्ये 200-300 मूर्त्या येतात जागेवर. त्याच्यामध्ये पण आम्हाला असं होईल की हा आम्ही फोटो काढायला देत नाही. पण त्याच्या मागचं पण एक कारण आहे की लोक मूर्ती पूर्ण झाली नाहीये, अर्धीवट मूर्ती तुम्ही फोटो काढता आणि कुठे कुठे टाकता, कोणत्या स्टेटसला टाकता. आणि काही काही मंडळ असे असतात जे एकदम गुप्त ठेवतात की त्यांची मूर्ती कशी असेल, आणि ही लोक फोटो काढतात आणि लगेच अपलोड करून टाकतात. मग त्या मंडळवाल्यांना पण ते आम्हाला बोलतात की असं अलाउड करू नका किंवा मूर्ती कोणाला दाखवू नका. बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे. आता चिंतामणी इथे बनतोय, पूर्ण पॅक आहे, सगळं पॅकच केलंय त्या मूर्ती. ठीक आहे, चालेल. मग तुम्ही कोणालाच अलाउड नाही करत? नाही आतमध्ये जायला. जर तुम्हाला आतमध्ये जायचं आहे किंवा शूट करायचं आतमध्ये, की तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आतमध्ये 2 मूर्तिकार आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. जर त्यांनी परमिशन दिली की तुम्ही आरामात शूट करू शकता आतमध्ये, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता आपण आलोय, खूप मेहनत करून आम्हाला परमिशन भेटले आतमध्ये यायला. तर जे सिद्धेश दिकोले दादा आहेत, जे मूर्तिकार आहेत तिकडचे, त्यांनी परमिशन दिले तुम्ही रील शूट करा
म्हणजे कोणाला न त्रास देता करा. तर एवढं परमिशन भेटली तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर बघ खूप भीती वाटते मित्रांनो मला इथे व्हिडिओ काढताना, फोटो काढताना, कारण कोणता गणपती मला एक्सपोज नाही करायचा आहे आणि मला स्वतःला नाही आवडणार ते. त्यामुळे जे पण मेकिंग शॉट आहे तेवढे आपण घेऊ आणि जे गणपती आहेत ते आपण आगमन सोहळ्याला बघू. त्यामुळे जे पण आहेत काम चालू आहे तेवढं शूट घेऊ आणि लवकर लवकर जाऊ. खूप सारे गणपती तिकडे, मला वाटतं कमीत कमी किती 100 तरी गणपती असतील, जास्तच असतील. बघा खूप कमी दिवस उरलेत आणि तरी पण अजून काम चालू आहे. एवढं फास्ट काम असेल आता ते पण करतील. परेल वर्कशॉपच्या आतमध्येच एक ईश्वर आर्ट्स म्हणून कार्यशाळा आहे गणपतीची. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या तिथे. तर आता ही रेडी आहे मूर्ती. हा, ही मूर्ती रेडी मग आहे. याची प्राइस काय असेल? मेक लालबागचा राजा. हा, लालबागचा राजा आमच्याकडे 9000 ला आहे. असा डायमंड करून घ्याल तर 1000 रुपीज मध्ये होईल तो. ओके. त्याला फायबरची प्रभाळ येईल, फायबरचा गदा येईल, 2 तक्के येतील आणि तुम्हाला पाहिजे त्या रंगाचं धोतर नेसून मिळेल. इतकं कस्टमायझेशन आहे त्याच्यात. जास्त कॉस्ट नाही. त्यात तुम्हाला सगळं इन्क्लुसिव्ह आहे. त्यात तुम्हाला सगळं काही भेटेल. तुम्हाला बाहेरून काहीच वेगळं काही घ्यावं नाही लागणार गणपतीसाठी. आणि हे? शस्त्र झालं किंवा काय नाही. हत्ती आम्ही डेकोरेशन पर्पज साठी ठेवले. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता परेल वर्कशॉपच्या बाहेर. आम्ही जेवढा एक्सपेक्ट पण नव्हतं केलं तेवढे आम्ही फोटो काढलेत. आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही आतमध्ये जाऊ आणि फोटोज व्हिडिओ काढू, पण माझा मित्र आहे ओमकार राणे म्हणून, त्याच्यामुळे पॉसिबल झालं. आणि सिद्धेशाचे बाईट घेणं थोडं राहिलं कारण 2 दिवसावर आगमन आलं आहे आणि खूप कामामध्ये येतो. आम्ही 1 तास थांबलो पण काय पॉसिबल नाही झालं. ठीक आहे, नेक्स्ट इयरला आपण त्याची बाईट घेऊ थोडेफार आणि भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.